नमस्कार, स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये. इथे ना मी वरती कपडे वाळून घालायला आले होते आणि आज इथूनच ब्लॉग शूट करते, कारण की सकाळची सगळी कामं झाली होती. म्हणलं चला इथूनच सुरुवात करूया. त्यासाठीच मग मी इथे ना एक एक कपडे करून वाळत घातले आणि त्यानंतर एवढं ऊन लागत होतं तरी प्रणय ना असं सारखं उन्हात पळत होता आणि चप्पल घालायचं मला लक्षच नव्हतं आणि त्यालाही मी चप्पल आणलेली होती तरी तो उन्हात पळत होता. म्हणलं चल, मी इकडून तिकडून बघत होते तर त्याचं चाललं होतं, मम्मी मला कड्यावर घे आणि मला पण दाखव. म्हणून मग मी त्याला कड्यावरती घेतलं आणि त्याला काय खाली बघायचं होतं काय माहिती, म्हणून मग मी त्याला ना खालीही दाखवलं. वरती आल्यानंतर असं काही खाली बघितलं ना तर नकोच म्हणतो खाली यायला. तर मग म्हणलं चल बाबा खाली. आणि त्यानंतर ना विनयची स्कूल बॅग मी धुतली होती, म्हणलं चल तीही वाळू घातली आणि खाली आले. आणि खाली आल्यानंतर काय लगेच नळालाही पाणी आलं होतं, म्हणून मग परत वरती आले आणि कॉक फिरवले टाकीचे. आणि त्यानंतर हे दोघांचं असं खाली खेळणं चालू होतं आणि ते झाल्यानंतर म्हणलं चला आता पाणी आलंच आहे तर वाडाही धुवून घेऊ. म्हणून मग मी इथे ना पाईप लावून वाडाही धुतला होता, कारण इतकी धूळ येते ना सारखं पायाला, एवढी धूळ लागते आणि तेच मुलं पण घरात नेतात. म्हणून मग इथे 2-3 दिवस झाले ना तरी मी वाडा धुत असते आणि पाणी आल्यावर तर मग धुणंच असतो. त्यानंतर घरात आले आणि घरात आल्यानंतर पाणी आलं म्हणल्यावर सर्व भरून ठेवायचं असतं, म्हणून मग मी इथे ना आरोमधून पाणी काढून ठेवत होते, कारण मग माठ भरून ठेवला की मग पाणीही थंड असतं. म्हणून म्हणलं चला माठ भरून घेऊ. आणि हा लाल माठ ना इतक्या दिवसापासून माझं कन्फ्युजन चालू होतं की या माठामध्ये पाणी थंड होतं की नाही, किंवा पाजरण म्हणून, कारण मी तो काळा माठ आणला होता एवढा पाजरत होता की सारखं पाणी टाकलं ना त्यातलं पाणी संपून जायचं. म्हणून मग मी आता ना किती दिवसापासून म्हणत होते की लाल माठ घेऊ, म्हणून मग मी आणला होता. आणि यातलं ना पाणी खरंच पाजरत नाही आणि थंडही होतं. मग ते भरून ठेवलं. नंतर बॉटलही भरून ठेवायच्या होत्या, मग बॉटलही भरून ठेवल्या आणि फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आणि नंतर संध्याकाळी ना स्वयंपाकाची वेळ झाली होती, म्हणलं चला स्वयंपाकाला लागूया. आणि स्वयंपाकामध्ये मला ना बनवायची होती छोल्याची भाजी. तर मग त्यासाठी इथे ना कुकरमध्ये छोले लावले होते. ते शिजायला टाकताना थोडंसं त्यामध्ये ना मीठ ॲड केलं आणि कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. आणि अगोदर ना मी छोले 4-5 तास भिजत ठेवले होते. त्यानंतर मग आता मला ना पीठही भिजवायचं होतं, म्हणून मग इथे ना मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडासा रवा ॲड केला होता आणि ते भिजवायचं होतं मला. आणि तेवढ्यातच ना प्रणय आला होता, त्याला बनाना खायचा होता, म्हणून मग मी त्याला ना बनाना सोलून दिला, त्याने तो खाल्ला. त्यानंतर हे पीठ आहे ना मला विनयने सांगितलं होतं की मम्मी माझ्यासाठी ना आज भटुरे कर, पण आता मैदा कुठून खाऊ घालणार मुलांना, त्यासाठी म्हणलं जाऊ द्या त्यांच्यासाठी पुऱ्या बनवूयात. मग मी ते ना ते भिजून घेतलं आणि त्यानंतर मग किचन वाटा परत स्वच्छ करून घेतला, कारण मला सवयचे पीठ भिजवणं झालं की थोडं फार का होत नाही, सांडलं की मी लगेच क्लीन करून घेत असते. आणि त्यानंतर मग आता भाजीसाठी मसालाही काढायचा होता. तर मसाल्यासाठी मी इथे ना टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं भाजलेलं खोबरं ॲड करून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर चहाची वेळ झाली होती, हे आले होते, म्हणलं चला चहाही घेऊ, म्हणून मग आमच्यासाठी चहा ठेवली, चहा घेतली. आणि मसाला काढल्यानंतर इथे ना भाजी टाकून घेऊ, म्हणून मग मी इथं कढाईमध्ये भाजीचा मसाला फ्राय करून घेतला आणि त्यानंतर शिजवलेले चणेही टाकून दिले. मस्त असे छोल्याची भाजी झाल्यानंतर मला लगेच इथे ना कोशिंबीर बनवायची होती. तर मी इथे कोशिंबीर बनवण्यासाठी एक काकडी घेतली, कांदा घेतला आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला. त्यानंतर 4-5 चमचे दही टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर थोडीशी साखर टाकली आणि त्याला चांगलं परत एकदा मिक्स करून ठेवून दिलं. तर झाली आपली सिंपल अशी कोशिंबीर तयार. आणि कोशिंबीर तयार झाल्यानंतर ना लगेच गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं, कारण मला आता ना पुऱ्याही तळून घ्यायच्या होत्या, म्हणून मग मी इथे ना पुऱ्या अगोदर लाटून घेतल्या आणि त्यानंतर मग मस्त अशा एक पुऱ्या तळून घेतल्या. आणि हे करतेच तर आमच्याकडे ना माझ्या गावाकडून 2 धीर आले होते, म्हणलं बरं झालं स्वयंपाक करतेच ते आले. त्यानंतर मग त्यांच्यासाठीही बनवला आणि भाजी तर बनवली होती, पण परत एक सुकी भाजीही बनवली आणि ज्याचं पुरी खात नाही त्यांच्यासाठी परत चपात्याही बनवल्या होत्या. आता स्वयंपाकही झाला होता आणि मग त्यानंतर ना मस्त असं त्यांच्यासाठी ताट बनवलं आणि त्यांनाही जेवायला दिलं. त्यानंतर हे दोघे भाऊही मस्त असे जेवायला बसले होते. चला तर मग आजचा व्लॉग इथे सेंड करते, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.